मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करावं। या ठिकाणी पत्रकार अनिल वीर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सहकारी आहेत। नगर वाचनालयात जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त ग्रंथ संपदा आहे। अर्थातच डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जी पंचसूत्री आहे त्याच्याप्रमाणे प्रत्येक ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे असं नेहमीच त्यांनी सांगितलेलं होतं। इतक्या ग्रंथांच्या पर्यंत सर्व वाचक पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे आपणच वेगवेगळ्या पद्धतीने इथे ही पुस्तकं आपण डिस्प्ले करत असतो। वेगवेगळ्या वेळेला वेगळ्या वेगळ्या विभागातली पुस्तकं आपण या ठिकाणी मांडत असतो, जेणेकरून ती पुस्तकं वाचकांना पाहता यावीत आणि वाचक इथे क्लेम करून ती पुस्तकं नंतर त्याचा वाचनाचा आनंद घेऊ शकतात। ही अर्थात झलक आहे। सामाजिक शास्त्र या विषयातली इथे एक 50 पुस्तकं मांडली असतील तरी या विषयावरची अनेक हजारो पुस्तकं आपल्याकडे आहेत, त्यातली ही छोटीशी झलक आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। आज योग चांगला आलेला आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्रीवादाच्या प्रणेत्या असं ज्यांना म्हटलं जातं, अशा सावित्रीबाई फुले यांचीही आज जयंती आहे। नायगावमध्ये मोठा कार्यक्रम होतोय, आपणही इथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे। या कार्यक्रमाला आज आपले प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय मंगलपल्ली साहेब आवर्जून आलेले आहेत, त्यांचं पुस्तक भेट देऊन आपण स्वागत करूया। मी माननीय अजित कुबेर यांना विनंती करते की आपण साहेबांचं स्वागत करावं। मंगलपल्ली साहेब केवळ शासनाचा GR पाठवून थांबलेले नाहीये, तर ते सातत्यानं या उपक्रमाअंतर्गत तुम्ही काय करता आहात याचा पाठपुरावा सातत्यानं करताय। कोणते कोणते उपक्रम आहेत त्याची रोज ते आपल्या ग्रंथपालांना विचारपूस करतायत, माहिती घेत आहेत आणि अशा पद्धतीनं हा संकल्प केवळ कागदावरचा न राहता प्रत्यक्षात कसा जास्तीत जास्त अंमलबजावणी त्याची करता येईल याच्यासाठी ते खूप जास्ती प्रयत्न करतायत। त्याबद्दल खरंच त्यांना खूप म्हणजे त्यांचं धन्यवाद दिले पाहिजेत। आणि ते अलीकडेच रुजू झालेले, तसा साताऱ्याशी त्यांचा खूप जास्त परिचय नाहीये। अगदी मला वाटते महिना 2 महिने झाले असतील ना सर, 2 महिने इथे येऊन झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांनी सगळ्या ग्रंथालयांशी चांगला रॅपो ठेवलेला आहे। या कार्यक्रमाला आज आपले अनिल वीर सुद्धा उपस्थित आहेत। पत्रकार म्हणून ते नेहमीच आपल्या नगर वाचनालयाच्या वेगळ्या वेगळ्या बातम्या पेपरमध्ये देत असतात। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीला 1-2 शब्द बोलावेत अशी विनंती मी अनिल वीर यांना करते। आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आताच मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व वाचक वर्ग आणि या वाचनालयाचे संचालक मंडळ, तर आज या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंतीचं औचित्य साधून आज 15वाडा तर चालूच आहेच, तरीसुद्धा आज ग्रंथालयामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होते। द हँड ऑफ द क्रॅड, जिची हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, याप्रमाणे ज्योतिबानी किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं। तुम्हाला माहिती आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जो त्याग केला होता किंवा काम केलं होतं त्याचीच परिणिती आपण आज महिला वर्ग किंवा आपण सर्वांनी बहुजनासाठी ज्ञानाची कवडी खुली केलेली आहे आणि खरोखर महान असं कार्य केलेलं आहे। एवढ्या संकट काळी सुद्धा त्या काळी तुम्हाला माहीत आहे परिस्थिती कशी होती, तर अशा ह्या विभूतींना मी पुन्हा एकदा सांगतो की मी गेले 10 वर्ष सुद्धा उल्लेख करत आलेलो आहे की आता आपण त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा। हा सुद्धा मी आपल्या सर्वसाक्षी मागणी करतो आणि शेवटचा अभिवादन करून सांगतो जय। धन्यवाद। यानंतर मी माननीय मंगलपल्ली साहेब यांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करा। सर्वांना नमस्कार। आज सावित्रीबाई ज्योती यांच्या जयंतीनिमित्ताने आपण वाचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं आज एक कार्यक्रम घेतलेला आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त ग्रंथालयाचे अध्यक्ष, कार्यवाह, त्यांचे संस्थेचे पदाधिकारी आणि इतर वाचक वर्ग यांना आज जयंतीनिमित्त सुवर्ण शुभेच्छा देतो
आणि या वाचनालयाचा इतिहास हा 1853 पासून आहे आणि आपल्या वाचनालयाचा जुना जो सातारा जिल्ह्यातला सर्वात जुनी वाचनालय म्हणून नावलौकिक आहे आणि या नावलौकिक वाचनालयामध्ये आपण वाचक जसे वाढावे, वर्गणीदार सभासद वाढवावे यासाठी महाराष्ट्र शासनाचा वाचन संकल्प महाराष्ट्र या निमित्ताने तसेच दरवर्षी आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्याचा पण कालच आलेला आहे. 48 का 52 जयंत्या पुण्यतिथी आपण शासनामार्फत चालवल्या जातो. ज्यांच्या जयंती, पुण्यतिथी, इतर कार्यक्रम असे या पद्धतीने या निमित्ताने आज आपण नगर वाचनालयामध्ये सर्व सभासद आणि कार्यकारी मंडळांनी आणि मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला. त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि कार्यक्रमास सर्वजण उपस्थित आणि वाचक वर्ग आपला मूळ उद्देश काय आहे, वाचक वर्ग कसे वाढवावे याच्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणाने जो प्रयत्न केला तो खरोखर योग्य पद्धतीचा आहे. महाविद्यालय आणि सार्वजनिक ग्रंथालय या उपक्रमांतून वाचक वर्ग वाढवण्याचा जो संकल्प घेतलेला त्याचा आज मी योगायोग इथं येण्याचा योग आला. त्या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी पुढच्या 15 तारखेपर्यंतच्या दिवसांमध्ये या ठिकाणी मांडली जातील. हा छोटेखानी कार्यक्रम आहे आणि शासनाचा हा जो उपक्रम आहे त्याला नगर वाचनालयाचं सर्वतोपरी सहकार्य राहील असं मी आपल्याला नक्की सांगू इच्छिते. मंगलपल्ली साहेब, या कार्यक्रमात यानंतर मी मनोगत त्याचबरोबर आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र माने यांना आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला मंगलपल्ली साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांच्याबरोबर जांभळे साहेब आहेत, अनिल वीर आहेत, आमच्या कार्यवाह वैद्य कुलकर्णी आहेत, अध्यक्ष अजितजी कुबेर आहेत, संचालक डॉक्टर श्याम बडवे आहेत आणि ओपन सगळं नगर वाचनाचा स्टाफ आणि सगळे वाचक वर्ग इथे उपस्थित आहेत. आज सावित्रीबाईंची जयंती आहे. आपल्याला लक्षात येतं की नेहमी आज ज्या स्त्रिया पायावर स्वतःच्या उभा राहिल्या त्याचं कुठंतरी मूळ एक सूत्र जे आहे ते सावित्रीबाईंच्या मध्ये जाऊन पोहोचतं. आज त्यांनी जो लढा केला नसता तर आज स्त्रियांची अवस्था काय असते आपण नक्की सांगू शकत नाही. पण आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना नम्र अभिवादन इथंही करत आहोतच, पण त्याचबरोबर वाचनालयातर्फे आणि लेख लाडकी अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण स्त्री लेखिकांच्या आत्मचरित्राचं एक प्रदर्शन दैवज्ञ हॉलमध्ये सुद्धा उपलब्ध केलेलं आहे. ते सर्वांनी पाहण्यासारखं आहे. शासनानं हा जो उपक्रम इथं केलेला आहे याच्या मागे एक वेगळं सूत्र आहे की वाचकांनी वाचायला पाहिजे. आज अनेक माध्यमं वेगळी जरी असली तरी वाचक त्याच्याकडे वळावा हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. खूपदा काय असतं की आपण ग्रंथ वाचतो, धार्मिक ग्रंथ वाचतो. म्हणजे आमच्या यशवंत पाटणे सर नेहमी सांगायचे की त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं असायचं की ज्ञानेश्वरी लहानपणापासून जरी वाचली पाहिजे. ते म्हणायचे लहानपणी असताना आम्हाला काय कळतं ज्ञानेश्वरी म्हटलं तेव्हा ते सांगायचे की आपण आंघोळ करतो रोज. आंघोळ केल्यावर काय होतं की अंगावरनं पाणी निघून जातं, ते काय अंगावर राहतं का? पण त्याच्यामुळं काय होतं, मन प्रसन्न होतं. कधीतरी वाचायला आपण शिकलं पाहिजे त्यातनं. तेव्हा अर्थ कळले नसतील पण जाणीवेच्या एका वयाच्या टप्प्यावर हे सगळं आपल्याला परत जाणून येईल, त्यातले अर्थ ध्यानी येतात. पण त्याच्यासाठी लहानपणापासून किंवा आपल्यावर वाचनाचा संस्कार होणं हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि वाचनाचा संस्कार व्हायचा असेल तर आपली पावलं ग्रंथालयाकडे वळणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण बाकीच्या ठिकाणी खूप ठिकाणी जातो, हॉटेलात जातो, भरपूर खर्च करतो, तिचा आपण विचार करते. पण ग्रंथालयाच्या सारख्या महिन्याला 25 रुपये सारखं एक म्हणजे आता चहा प्यायचं झालं तरी सुद्धा 10, 15, 20 रुपये बाहेर जातात. 25 रुपये सारख्या जर महिन्याला भरलं तरी आपल्याला किती जरी पुस्तकं वाचायला मिळतात. पण त्यासाठी आपली पावलं ग्रंथालयाकडेही वळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि सातारचं ग्रंथालयात आपल्याकडे जवळपास 1.5 लाखापर्यंत पुस्तकं आहेत. त्याचा लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे. पुढच्या पिढीपर्यंत आपण नुसती मराठी भाषा अभिजात झाली म्हणून थांबून चालणार नाही. पुढं अभिजातच्या पुढं काय जायचं तर मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोली भाषेतूनही टिकली पाहिजे. हे एक आपलं आणि ते सगळ्यांचं कर्तव्य आहे. पालकांचं आहे, शिक्षकांचं आहे, नवीन पिढीचं आहे. तर सगळ्यांनी मिळून हा सगळा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. आज मंगलपल्ली साहेब आवर्जून इथं आले. शासकीय ग्रंथालयाच्या वतीने नेहमी वेगळे वेगळे उपक्रम जाहीर केले जातात.
त्याला आम्ही सगळेजण पण आमच्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सातारचं हे जिल्हा ग्रंथालय दर्जाचं ग्रंथालय असल्यामुळे एक मातृसंस्था म्हणून आम्ही ह्या ग्रंथालयाकडे पाहतो. आम्ही सगळ्या ग्रंथालयाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो. मागं आम्ही सगळ्या ग्रंथालयांचाही एक मेळावा घेतलेला होता सातारा जिल्ह्यातल्या. परतही अशा पद्धतीचे प्रयत्न आपण दोन्ही ह्याच्यामार्फत करायचं असेल तर आपण करू शकतो, जेणेकरून तुमचं मार्गदर्शन किंवा तुमच्या शासकीय योजना असतील त्या सर्वांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न होईल असं मला वाटतं. आज आपण या कार्यक्रमाला इथे उपस्थित विजय हो. वाचाल तर थँक्यू.